नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी राहुल, हर्षाली, हर्षद आसवले आणि आपला मनीष, आपण सगळेजण ना आज एकविरेला चाललोय, लोणावळ्याला उद्यान एक्सप्रेसनी चाललोय. तर मित्रांनो, उद्यान एक्सप्रेसने आपला प्रवास होणार आहे आणि मस्तपैकी प्रवास एन्जॉय करूया. लोणावळ्याला पोहोचणार आहे. लोणावळ्यावरतून आपण पुढचा प्रवास तिथून बसने किंवा रिक्षाने होईल एकविरासाठी. तर कसा काय प्रवास होईल ते तुम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये बघा आणि एन्जॉय करा ब्लॉगला. तर मित्रांनो, आम्ही आता उतरलो आहे लोणावळा आणि तो आता बाहेर जाणार आणि बस किंवा रिक्षा बघू कुठली भेटते काय. बस भेटली तर मस्त स्वस्तात मस्त पोचू. तर मित्रांनो, लोणावळा स्टेशनपासून आहे ना थोडं वॉकिंग करायचं आहे आणि सरळ सरळ चालत आल्यावर असं आपल्याला बस स्टॉप भेटणार. आपल्याला एकविरेला सोडणार ही हिरवी कलरची बस आणि स्वस्तात मस्तपैकी काम 25 होणार आहे. 20 रुपये किंवा 15 रुपये असेल. आता बघू काय किती तिकीटची फेअर आहे. चल मस्त सीट घे. 25 घे. चल 25. मस्त 5ची सीट घेतली. बस राहुल त्याला वाटत त्याला इथं पड. तिकीट किती काढायचे? 5 फुल इसका हाफ. ये हाफ इतने में बड़ा है पर आता बोल अभी बोलले बेटा. क्या बोलते आता नाही बोलणार. काय बोलते काय बोलला ऐकलं ना तू. मी चांगलं बोलतो. तू काय बोलला? नाव दे. तर मित्रांनो, बसने आता आपण आलो एकविरा आईचे दर्शन करायला. आता गेट आहे मेन, तिथून आपण एंटर करणार आहे. थोडंसं वॉकिंग आहे. 10 मिनटाचं असेल ना रे. 10 मिनटं वॉकिंग आहे. त्यानंतर आपण आईचं दर्शन करू. तर मित्रांनो, 15-20 मिनटाचं वॉकिंग झाला. 10 मिनटं बोललेलो पण 15-20 मिनटाचं वॉकिंग झाल्यानंतर आतमध्ये आपण आलो आहे आणि आता तुम्ही गेट बघितला, त्या गेट मेन गेट आहे हा. तर एंटर केला आहे आणि आपण आता काही एकविरेचे दर्शन करायला स्टार्ट करूया. गाई तुझ देऊल सजतई गुल्लाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उरवू सैताचे महिन्या. पायऱ्यांची सुरुवात झालेली आणि आपण आता पायऱ्या चढत चढत मंदिराजवळ जाऊ. किती वर्षानंतर येतोस? 1 वर्षानंतर. गेल्या वर्षी राहिलाय पण या वर्षी पुन्हा मस्त की दर्शन घेऊ. बोल. संडे हां चालू झालाय. थोडीफार गर्दी दिसणार आपल्याला.
पायरी एक एक चरताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान पायरी एक एक चरताना आई नाव तुझं ओठान नाही सुद मला कनाची भरलंय रूप तुझं डोल्यान आयलो पायाशी आई तुझे हे मना पदरान ग हे मना पदरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान हा हाय मित्रांनो बेकार लाईन लागलेली आहे यार. संडे बाई बोललेलो की यांना गर्दी असणार पण बेकार गर्दी आहे बेकार लाईन इथे बेकार लाईन लागलंय ती फिरते पूर्ण लाईन आणि त्यानंतर एक मला वाटतं 2-3 तास जाणार आहेत त्यानंतर दर्शन भेटतील काय हे केव्स आहे ना हे तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार घुमे अंगान तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझा मानाचा मान घेऊन येतान भक्त या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलतय दर्यान सागरान ग दर्यान सागरान पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान पालखीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान दर्शन झाले दर्शन पटकन झाले फक्त एक नंबर हां 2 तास गेले दर्शन केले चांगले दर्शन झाले. काय शोधतोय दीदी येते चला फोटो काढतो. तर मित्रांनो मस्तपैकी दर्शन झालेत फोटो झालेत आणि बॅक साईडला आमच्या इथे केव्स पण आहेत ते केव्स ते जे हां चांगले आहेत पण आम्ही गेलो नाही ते जे चार्जेस आहेत आणि टाईम शॉर्टेज हां टाईम शॉर्टेज आहे नाहीतर गेलो असतो भूक पण लागले तर मस्तपैकी एक हॉटेल बघणार आणि जेवणाचा प्रोग्राम आहे आपली 5:30ची ट्रेन आहे परत 5:30ची ट्रेन त्या ट्रेनने आपण परत आपला 5:30 ते सांग हां ते आज रात्री ते फुल मचावणार आहे आम्ही तर आता डायरेक्ट हॉटेलमध्ये चला तर मित्रांनो आपण आलोय हॉटेलला आणि हॉटेल कार्ला गेट करून आहे हॉटेल कार्ला गेट तर त्या हॉटेलला आलो म्हणजे ऑन दी वे कसं होतं बस आणि ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर दिले जे आता थाळी एक आहे चिकन थाळी ह्याची आहे आसलीची आणि बाकी आम्ही व्हेज खाणार आहेत तर व्हेजमध्ये काय काय ऑर्डर देऊ दाखवतो. त्या साईडला टाकले
गाईज ऑर्डर आलेली आहे आणि आता आपण